नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील दारिद्र्य पॉवर्टी इन इंडिया हा अतिशय महत्त्वाचा अर्थशास्त्राचा विषय सोप्या आणि मुद्देसूद पद्धतीने समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक विषमता, दारिद्र्याची संकल्पना, सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य, दारिद्र्य रेषा, भारतातील दारिद्र्याची प्रमुख कारणे, त्याचे आर्थिक व सामाजिक परिणाम, विविध समित्यांचे अहवाल आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी राबवण्यात आलेल्या महत्त्वाच्या सरकारी योजनांचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. हा विषय MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओंची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा विषय, भारतातील दारिद्र्य. भारतातील दारिद्र्य पॉवर्टी इन इंडिया. आर्थिक विषमता व दारिद्र्य या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी अन्योन्य संबंध आहे. आर्थिक विषमता, ज्या परिस्थितीत देशातील उत्पन्न व संपत्तीचा मोठा हिस्सा मर्यादित लोकांच्या वाट्याला येतो व बहुसंख्य लोकांच्या वाट्यास मर्यादित किंवा कमी उत्पन्न व संपत्ती वाट्याला येते, त्या परिस्थितीस आर्थिक विषमता असे म्हटले जाते. यातूनच दारिद्र्याचे दुष्टचक्र चालू होते. दारिद्र्य संकल्पना आणि अर्थ. जीवनावश्यक मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता नसणे म्हणजे दारिद्र्य. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत मानवी गरजा प्राप्त करण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य. जी व्यक्ती तिच्या दैनंदिन जीवनात राहणीमानाची किमान पातळी गाठण्यास असमर्थ असते, तिला दरिद्री किंवा गरीब म्हणावे. केंद्रीय नियोजन आयोगाने दारिद्र्याची व्याख्या करताना ग्रामीण भागात प्रतिदिन प्रतिव्यक्ती 2400 कॅलरीज तर शहरी भागात प्रतिदिन प्रतिव्यक्ती 2100 कॅलरीज उपभोग असे प्रमाण निश्चित केले आहे. दारिद्र्याचे प्रकार. सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य रिलेटिव्ह पॉवर्टी. सापेक्ष दारिद्र्य श्रीमंत व गरीब व्यक्तींच्या उत्पन्नाची तुलना करून दर्शविले जाते. सापेक्ष दारिद्र्य ही सर्व देशात आढळणारी सार्वत्रिक व सर्वसमावेशक कल्पना आहे. दरडोई उत्पन्न व दरडोई उपभोग खर्च यांच्या तुलनेवर ही संकल्पना आधारित आहे. सापेक्ष दारिद्र्याचे पूर्णतः निर्मूलन करता येत नाही. निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट पॉवर्टी. निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर अवलंबून असते. ती तुलनेवर अवलंबून नसते. दरडोई उत्पन्न, दरडोई उपभोग खर्च, दरडोई दररोज कॅलरीजचा उपभोग यांवरून निरपेक्ष दारिद्र्याची कल्पना येते. उदाहरणार्थ, भारतात प्रतिदिन 2400 कॅलरीज उपभोगावर खर्च न करू शकणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तीस व 2100 कॅलरीज उपभोगावर खर्च न करू शकणाऱ्या शहरी भागातील व्यक्तीस निरपेक्ष गरीब समजण्यात येते. अविकसित व विकसनशील राष्ट्रांत निरपेक्ष दारिद्र्य ही प्रमुख समस्या असून योग्य उपायांनी तिचे निर्मूलन होऊ शकते. ग्रामीण भागातील दारिद्र्य. 2400 कॅलरीजपेक्षा कमी उपभोग घेणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्तींना गरीब समजले जाते. मान्सूनच्या लहरीवरील शेती, अपुरे उत्पन्न, कर्जबाजारीपणा, जमीनदार, सावकार यांच्याकडून होणारे शोषण, निरक्षरता ही ग्रामीण दारिद्र्याची कारणे आहेत. नागरी दारिद्र्य. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये हे दारिद्र्य आढळते. शहरी भागात 2100 कॅलरीज उपभोग प्राप्त करू न शकणाऱ्या व्यक्तीस गरीब समजले जाते. नागरी दारिद्र्यामुळे शहरात बेकायदेशीर व अनैतिक कृत्यांमध्ये वाढ होते. दारिद्र्याचे मूलभूत निर्देशांक. दरडोई उत्पन्न, दरडोई उपभोग खर्च, राहणीमानाचा दर्जा, उष्मांक पातळी हे दारिद्र्याचे मूलभूत निर्देशांक मानले जातात. दारिद्र्यरेषेची संकल्पना. पॉवर्टी लाईन. दारिद्र्यरेषा ही दारिद्र्याचा एक मूलभूत निर्देशांक आहे. भारतात 1979 मध्ये सर्वप्रथम दारिद्र्यरेषेची संकल्पना स्वीकारण्यात आली. 1973-74 या वर्षाच्या किंमतीनुसार देशातील ग्रामीण भागातील व्यक्तीसाठी दररोज 2400 कॅलरीज व शहरी भागातील व्यक्तीसाठी दररोज 2100 कॅलरीज उपभोग प्राप्त करण्यास दरमहा जो उपभोग खर्च येतो, ती खर्चाची पातळी म्हणजे दारिद्र्यरेषा. दारिद्र्यरेषेची संकल्पना राष्ट्रागणिक बदलते. भारतातील दारिद्र्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रोजगाराचा अभाव, निरक्षरता, वाढती महागाई, नैसर्गिक आपत्ती, मंद आर्थिक विकास दर, उत्पन्न व संपत्ती वितरणातील विषमता, दारिद्र्याचे दुष्टचक्र, भूसुधारणा कायद्यांचे अपयश.
विकासाचा प्रादेशिक असमतोल, भांडवल व तंत्रज्ञानाची कमतरता. दारिद्र्याचे परिणाम. दारिद्र्याचे आर्थिक परिणाम: संसाधनांचा अयोग्य वापर, लोकसंख्या वाढ, अल्प राष्ट्रीय उत्पन्न, वाढती बेकारी, अल्प उत्पादन, अल्प गुंतवणूक, अल्प भांडवलनिर्मिती, उत्पादन व वितरणावर अनिष्ट परिणाम. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण. दारिद्र्याचे सामाजिक परिणाम: वर्ग संघर्ष, बेकायदेशीर कृत्यांना चालना, दहशतवाद, पर्यावरणाचा ऱ्हास. भारतातील दारिद्र्याविषयी अंदाज करणारे अभ्यासगट डॉक्टर व्ही म दांडेकर आणि डॉक्टर निळकंठ रथ यांच्या मते प्रत्येक भारतीय व्यक्तीस दररोज 2250 उष्मांकाची गरज असते. दांडेकर रथ यांनी 1968-69 मध्ये ग्रामीण भागात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती 324 रुपये तर शहरी भागात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती 486 रुपये किमान उपभोग खर्च निश्चित केला. प्राध्यापक मिन्हास यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीस प्रतिवर्षी रुपये 240 किमान उपभोग खर्च निश्चित केला. मिन्हास यांनी 3 वेळा भारतातील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेचे अंदाज केले आहेत. 1956-57 साली 65%, 1960-61 साली 59.4%, 1967-68 साली 50.6%. डॉक्टर पी डी ओझा 1968 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील प्रमाण 70% निश्चित केले. पी के बर्धन यांनी 1961 मध्ये ग्रामीण भागातील उपभोग खर्चाची मर्यादा दरमहा रुपये 15 निश्चित केली. ईपीडब्ल्यू डकोस्टा यांनी 1964च्या राष्ट्रीय नमुना पाहणी अहवालानुसार दारिद्र्याचे 3 गट पाडले. दारिद्र्याचा प्रकार. गरिबाचा प्रतिव्यक्ती मासिक खर्च ग्रामीण भागात 15 रुपये तर शहरी भागात 24 रुपये. लोकसंख्या 16,20,00,000. जास्त विपन्नावस्था असणाऱ्याचा प्रतिव्यक्ती मासिक खर्च ग्रामीण भागात 13 रुपये तर शहरी भागात 18 रुपये. लोकसंख्या 10,40,00,000. भयावह विपन्नावस्था असणाऱ्याचा प्रतिव्यक्ती मासिक खर्च ग्रामीण भागात 11 रुपये तर शहरी भागात 15 रुपये. लोकसंख्या 60,00,000. मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी 1960-61 मध्ये ग्रामीण भागातील किमान उपभोग खर्च प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी रुपये 180 इतका निश्चित केला. त्यांनी ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेचे प्रमाण पुढीलप्रमाणे निश्चित केले. 1956-57 साली 54.1%, 1960-61 साली 38.9%, 1968-69 साली 51%, 1973-74 साली 46.1%. प्राध्यापक डी टी लग्रावाला अभ्यासगट. नियोजन मंडळाने नवव्या योजनेच्या सुरुवातीस म्हणजे 1997 साली हा अभ्यासगट नेमला. त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. 1999-2000 साली ग्रामीण भागातील दारिद्र्य 27.1% होते, तर शहरी भागातील दारिद्र्य 23.6% होते. 2007 साली ग्रामीण भागातील दारिद्र्य 15.1% होते, तर शहरी भागातील दारिद्र्य 19.3% होते. 2011 रोजी प्रसिद्ध झालेला नियोजन आयोगाचा दारिद्र्यविषयक अंदाज. 2009-10च्या 66व्या राष्ट्रीय नमुना पाहणी अहवालावर आधारित नियोजन आयोगाने देशातील दारिद्र्याविषयी खालील अंदाज व्यक्त केले आहेत. भारतातील दारिद्र्यरेषेखालील जनतेचे प्रमाण 2004-05 मधील 37.2% वरून 2009-10 मध्ये 29.8% इतके कमी झाले आहे. याच काळात हे प्रमाण वार्षिक 1.46% दराने कमी झाले. 2004-05 मध्ये किमान उपभोग खर्च पातळी दररोज प्रतिव्यक्ती 32 रुपये होती. 2009-10 मध्ये किमान उपभोग खर्च पातळी दररोज प्रतिव्यक्तीस 28 रुपये होती. म्हणजे या अंदाजानुसार 2009-10 मध्ये भारतात एकूण 47.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली होते, तर 52.5 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले. 2009-10 मध्ये खालील मासिक दरडोई खर्च निश्चित. ग्रामीण भागासाठी दरमहा रुपये 672.8 प्रतिव्यक्ती तर नागरी भागासाठी दरमहा रुपये 859.6 प्रतिव्यक्ती होते. भारतात दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण सर्वाधिक ओडिशा येथे 37% होते. भारतात नागरी भागात दारिद्र्याचे सर्वाधिक प्रमाण मेघालय येथे होते. भारतात नागरी भागात दारिद्र्याचे प्रमाण सर्वात कमी ओडिशा येथे होते. प्राध्यापक सुरेश तेंडुलकर समिती 2008-9 सालचे दारिद्र्यरेषा निकष पुढीलप्रमाणे आहेत. 2009 मध्ये तेंडुलकर समितीने 2004-05 या वर्षासाठी पुढील निकष निश्चित केले होते. ग्रामीण भागासाठी प्रतिव्यक्ती दरमहा रुपये 446.68, शहरी भागासाठी प्रतिव्यक्ती दरमहा रुपये 578.80, प्रतिव्यक्ती प्रतिदिन किमान उपभोग खर्च पातळी रुपये 32.
जुलै 2013चा नियोजन आयोगाचा दारिद्र्यविषयक अहवाल यानुसार भारतातील दारिद्र्यरेषेखालील जनतेचे प्रमाण 2004-5 मधील 37.2% 2011-12 मध्ये 21.9% इतके कमी झाले आहे. जुलै 2013च्या अहवालानुसार ग्रामीण भागासाठी प्रतिव्यक्ती किमान उपभोग खर्च पातळी दररोज 27 रुपये तर नागरी भागासाठी दररोज 34 रुपये होती. ग्रामीण भागासाठी प्रतिव्यक्ती दरमहा 4080 रुपये व नागरी भागासाठी प्रतिव्यक्ती दरमहा 5000 रुपये. दारिद्र्य निर्मूलन व बेरोजगारी निर्मूलनासाठी भारत सरकारच्या योजना पुढीलप्रमाणे होत्या. ग्रामीण भारतातील जनतेच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र शासनाने 1961 साली प्रकर्षित म्हणजे सधन शेती जिल्हा हा कार्यक्रम सुरू केला. 1973 मध्ये केंद्राने बेरोजगारीचा अभ्यास करून पर्याय सुचविण्यासाठी न्यायमूर्ती भगवती समिती नेमली होती. न्यायमूर्ती भगवती समितीच्या शिफारशीनुसार चौथ्या योजनेदरम्यान खालील योजना सुरू करण्यात आल्या. ग्रामीण बांधकाम योजना म्हणजे रुरल वर्क्स प्रोग्राम, सीमांत शेतकरी व शेतमजूर योजना किंवा MFAL म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज वाटप, लघु शेतकरी विकास तंत्रज्ञान म्हणजे SFDA किंवा शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञान, एकात्मिक पडीक जमीन शेतकी विकास म्हणजे IDLAD किंवा मृदसंधारण व भूविकास. पाचव्या योजनाकाळातील प्रमुख विकास योजना. 1 जुलै 1975 रोजी मूळ 20 कलमी कार्यक्रम सुरू केला. याच्या प्रवर्तक इंदिरा गांधी होत्या. कामासाठी धान्य म्हणजे फूड फॉर वर्क किंवा FFW ही योजना 1977 साली सुरू झाली होती. किमान गरजा कार्यक्रम. गरिबी हटाव योजना. 6व्या योजनेतील प्रमुख विकास कार्यक्रम. कामासाठी धान्य योजनेचे म्हणजे FFWचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजे NREP हा 2 ऑक्टोबर 1980 रोजी सुरू झाला. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम म्हणजे RLEGP हा 15 ऑगस्ट 1983 रोजी सुरू झाला. RLEGP मध्ये इंदिरा आवास योजना व जीवनधारा योजना या योजनांचा समावेश होता. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP हा 2 ऑक्टोबर 1978 रोजी सुरू झाला. ग्रामीण भागातील महिला व बालकांचा विकास कार्यक्रम म्हणजे DWCRA हा 1983-84 साली सुरू झाला. ग्रामीण युवा स्वयंरोजगार कार्यक्रम म्हणजे TRYSEM किंवा ट्रेनिंग रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. 7व्या योजनाकाळातील प्रमुख विकास कार्यक्रम. सामाजिक वनीकरणाचा म्हणजे NREP मध्ये समावेश होता. At GK Marathi, GK. JRY मध्ये NREP आणि RLEGP यांचे विलिनीकरण करण्यात आले. श्रमशक्तीतून ग्रामविकास ही योजना जून 1989 साली सुरू झाला. जवाहर रोजगार योजना म्हणजे JRY 1 एप्रिल 1989 पासून सुरू झाली. फलोद्यान विकास योजना जून 1990 पासून सुरू झाली. इंदिरा आवास योजना 1985-86 साली सुरू झाली. दुधाचा महापूर म्हणजे ऑपरेशन फ्लड तिसरा टप्पा सुरू झाला. दशलक्षी विहिरी योजना 1988-89 साली सुरू झाली. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. At GK Marathi, GK.